पण शेतकरी बापाला मात्र आजपर्यंत कोणी समजून घेतलंच नाही। सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। अहो खऱ्या अर्थानं बाप असतो काय हो? मी नेहमी सांगत असतो, शेतकरी बाप म्हणजे बाप फणसासारखा असतो। बाहेरून त्याला काटे असतात, आतून मात्र मऊ मुलायम गर असतो। पण जगानं पाहताना फक्त फणसाचे काटे पाहिले म्हणून फणस काटेरी वाटला, पण ज्यानं मऊ मुलायम गर चाकला त्यालाच त्या फणसाची किंमत कळाली। या शेतकरी बापाची अवस्था काय आहे? तुमच्या माझ्या शेतकरी बापाची अवस्था आहे, कधी कधी उसाचे टोमॅटोचे 5-5, 10-10 लाख रुपये त्याच्या खिशात आहे, तर कधी जाधवाडीच्या चौकात आलेल्या पाहुण्याला चहा पाजायला 5 रुपये त्याच्या खिशात नाही। ही शेतकरी बापाची अवस्था आहे। आई डोळ्यातून रडली, आम्हाला आई जवळची वाटली। आईला रडताना पाहिलं, आई आम्हाला जवळची वाटली, पण बसलेल्या कुणीच आजपर्यंत स्वतःच्या वडिलांना रडताना पाहिलं नाही, कारण वडील डोळ्यानं कधीच रडत नाही। भगवंतानं आईला डोळ्यांच्या जागेवर डोळे दिले आणि भावना ही डोळ्यांमध्ये दिल्या, पण वडिलांना मात्र डोळ्याच्या जागेवर डोळे दिले, पण रडण्याची अनुमती मात्र काळजातून दिली, कारण त्या बापाला डोळ्यांनी रडताच येत नाही, डोळ्यांनी रडताच येत नाही। स्वतःची आई गेली तरी या बापाला रडतानाही आलं का? आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं। स्वतःचा जन्मदाता बाप गेला तरी या बापाला रडतानाही आलं का? भावंडांचा आधार व्हायचं होतं। तारुण्यात बायको गेली तरी या शेतकरी बापाला रडतानाही आलं का? कुटुंबाचा कणा व्हायचं होतं आणि एकुलतं एक 21 वर्षाचं तरुण बांड पोरगा खांद्यावर आलं तरी त्या बापाला रडतानाही आलं का? कुटुंबाचा कणा व्हायचं होतं। तो बाप समजून घेतला आम्ही, तो बाप समजून घेतला आम्ही। खऱ्या अर्थानं तो बाप आम्ही समजून घेणं काळाची गरज आहे। आई घराचं मांगल्य आहे, बाप मात्र घराचं अस्तित्व आहे। रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात आहे, रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात आहे, पण आमच्या आयुष्याच्या शिदोरीसाठी घामाच्या थेंबांमध्ये रक्ताच्या धारा मिसळणारा शेतकरी बाप मात्र आमच्या लक्षात नाही। शोकांतिका आहे। तुमच्या माझ्या जीवनासाठी रात्रीचा दिवस करणारा, पण स्वतःची दाढी मात्र आंघोळीच्या साबणानं करणारा ही तो बापच आहे। अहो आपल्या आयुष्याची शिदोरी बांधताना स्वतःचं आयुष्य कुठंतरी बाजूला ठेवणार, मुलाला 3-3 हजाराचा पायातला बूट घेताना स्वतः मात्र फाटकी चप्पल आणि 12 छिद्रांची बनियान वापरणारा हा माझा शेतकरी बाप आहे, हा माझा शेतकरी बाप आहे। या बापाची अवस्था काय अवघ्या 2 मिनिटांमध्ये सांगून पडत सरकतो। जर इथं कुणाच्या घरातलं आता लग्न असेल ना, तुळशीचं लग्न होऊन 1 महिना झालाय, जर कुणाच्या घरातलं लग्न असू कितीही श्रीमंत असा, पण शेतकऱ्याच्या घरातलं लग्न सोसायटी आणि बँकेचं कर्ज काढल्याशिवाय कधीच होत नाही। सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। पोरीचं लग्न जमलं, त्या बापानं बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केलं, सोसायटी काढली आणि पोरीचं धूमधडाक्यात लग्न लावलं। पाहता पाहता वर्ष निघून गेलं। 27 मार्चची तारीख होती, बाप हॉटेलमध्ये बसला होता आणि तेवढ्या सोसायटीचा शिपाई धावत आला आणि त्यानं हातामध्ये पत्र दिलं। चहा पिताना त्या बापानं ते पत्र वाचलं। 3 दिवसात पतपिढी आणि सोसायटीचा हप्ता भरायचा होता। अर्धा चहा त्या बापानं जागेवर ठेवला आणि बाप मात्र हॉटेलच्या बाहेर पडला। आजूबाजूला शोधू लागला, बाप घरी नाही गेला। पाहुण्या रावळ्यांकडे त्याने धाव घेतली, कुठून तरी त्या बापानं हप्त्यापुरते पैसे जमा केले। 29 मार्चची तारीख होती, आमच्या बापानं हप्ता भरला आणि तो एक एक पायरी सोसायटीची उतरू लागला। पण 4 पायऱ्या त्या शेतकरी बाप उतरला आणि 5व्या पायरीवर येताच त्याच्या खिशातला मोबाईल वाजला। त्यानं तो मोबाईल बाहेर काढला, कानाला लावला, जावयाचा फोन आला होता। जावई उत्तरता झाला, अभिनंदन मामा, तुम्ही बाबा होणार आहात। या बापाला काय आनंद झाला, अरे मी बाबा होणार, घरी सांगायला हवं। तो चढदिशी धावत खाली आला, गाडीला चावी लावली आणि घराकडे निघाला। पण बाप गावातल्या चौकात आला आणि या शेतकरी बापाचा अलगद हात मात्र खिशावर आला। माझ्या खिशात तर 2,000 रुपये आहेत, माझ्या खिशात तर 2,000 रुपये आहेत। अरे माझ्या लेकराला सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी कमीत कमी 5,000 रुपये लागतील, 3,000 आणावेत कुठून? घराकडे निघालेला बाप घरी नाही गेला, तिथून तो दूध संस्थेच्या ऑफिसमध्ये गेला। मागचा काही बोनस येतोय का त्या बापानं पाहिलं, तिथून धावत कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला। माझं मागचं काही एखादं बिल येणं का पाहिलं। त्या बापानं कुठून तरी 3,000 जमा केले, खिशामध्ये 5,000 झाले आणि बाप मात्र घराकडे निघाला। पाहता पाहता सकाळी 11 वाजता निघालेला बाप आज 3 वाजता घरी पोचला होता। आई मात्र दरवाजात उभी होती। आईनं दुरून गाडी पाहिली आणि उत्तरती झाली, बरं झालं हो तुम्ही लवकर आलात, आज रविवार आहे, दुपारी गॅसची गाडी येणार आहे, गॅसची टाकी संपली, जा एवढा गॅस घेऊन या। यावेळेस या शेतकरी बापाने एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं,
दुसऱ्या वेळी मोकळ्या गॅसच्या सिलेंडरच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळी बाजूला असणाऱ्या सरपणाकडे बोट करून दाखवलं आणि त्या आईला सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ. जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळतपण सुखरूप होणार नाही, तुझी गॅसची टाकी सुद्धा आणणार नाही. आजही आठवण पहा, तुमच्या बाळतपणाच्या काळामध्ये त्या आईनं चुलीवर स्वयंपाक केला. पाहता पाहता 2 महिने निघून गेले. मुलगी बाळतपणाला आली. रात्री 12-1ची वेळ होती, थंडीचे दिवस होते आणि त्याच वेळी रात्री 12-1च्या सुमारामध्ये आई मात्र हलवत राहिली. ओ उठा उठा, गुड्डीचं पोट दुखतंय. आमचा बाप तडदिशी उठला. तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 2 किलोमीटर दूरपर्यंत. आमच्या बापानं सायकल असेल, मोटरसायकल असेल घेतली आणि गावापर्यंत आलं. तुमचं माझं गाव म्हणजे 9च्या पुढं स्मशान शांतता होणार. 11 वाजता गावात स्मशान शांतता होती. दवाखाना बंद होता. आमच्या शेतकरी बापानं दरवाजावर थाप टाकली, डॉक्टर साहेब उठा, डॉक्टर साहेब उठा, माझ्या पोरीचं पोट दुखतंय. 10 मिनिटाचा वेळ निघून गेला. डॉक्टरांनी दरवाजा उघडला. या शेतकरी बापानं हात जोडून सांगितलं, डॉक्टर साहेब फक्त 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं. असा माघारी जातो आणि माझ्या मुलीला लेकरीला घेऊन येतो, फक्त दवाखाना उघडं ठेवा. बाप तडदिशी मागा आला. तुमच्या आईला तुम्हाला बरोबर घेतलं. बाप दवाखान्यात आला. अरे मुलीची किंचाळी फुटली. आईच्या डोळ्यातून अश्रू दाटून आले. पण आईनं विचारलं, आता हो काय करायचं? तरी हा बाप मात्र खंबीरपणे सांगत राहिला, काळजी करू नकोस, गुड्डीचा बाप अजून जिवंत आहे, तो आत हो. पाहता पाहता 15 मिनिटं निघून गेले आणि डॉक्टरांनी सांगितलं, बाळाचे पाय फिरलेत, पाणी कमी झालंय, सिजर करावं लागेल. पण तुमचं माझं गाव मात्र हाड बाजूला. सिजरची सुविधा तुमच्या माझ्या गावात उपलब्ध नाही. मग त्यानं डॉक्टरांनी सांगितलं, तालुक्याच्या गावाला न्यावं लागेल. रात्रीची 1ची वेळ आहे. सगळीकडे स्मशान शांतता. बाप तसाच बाहेर धावत आला. बाजूला रिक्षा उभी होती. आमचा शेतकरी बाप त्या रिक्षावाल्याकडे गेला आणि रिक्षावाल्याला उठवलं, दादा उठा ना, दादा उठा ना, पोरीचं पोट दुखतंय, तालुक्याला न्यायचंय. रिक्षावाल्याने डोळे चोळी सांगितलं, दादा 1000 रुपये असेल तर मी तुमच्या सोबत येतो, अन्यथा येणार नाही. त्या बापानं सांगितलं, दादा 1000 रुपये देतो, पण खऱ्या अर्थानं तुम्ही माझ्या इथून चला. मुलीला रिक्षात घेतलं. बाप तालुक्याच्या गावाला आला. या जगात जर तुमच्या शेतकरी बापाला कोणी ओळखलंय, या जगात ओळखलं असेल तर ते फक्त त्याच्या बायकोनं म्हणजे तुमच्या आईनं ओळखलंय. त्या माऊलीनं खांद्यावर हात ठेवून विचारलं, आता हो काय करायचं? पैसे आहेत? तरी हा बाप मात्र सांगत राहिला, काळजी करू नकोस, मी आहे ना, तो आत हो. 20 मिनिटाचा वेळ निघून गेला. शेवटी डॉक्टरांनी तेच सांगितलं, आमचेही पर्याय संपलेत, पाणी कमी होतंय, सिजर एकमेव पर्याय आहे. शेवटी बापाच्या पायाखालची वाळू सरकली आणि डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितलं, दादा 40,000 रुपये खर्च आहे, कमीत कमी 30,000 ओपीडीत जमा करा. आणि बापानं विचार केला. बापाचा हात अलगद खिशावर आला. बापानं खिशातले पैसे मोजले. 5,000 होते, त्यातले 1,000 रिक्षावाल्याला दिले होते, 4,000 राहिले. दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं मोलमजुरी करणाऱ्या तुमच्या माझ्या आईनं तांदळाच्या डब्यात ठेवलेले, येताना चुरगळलेले आणलेले 1200 रुपये त्या बापाच्या हातात दिले. या शेतकरी बापानं आता पैसे मोजले. 5,200 झाले. आता 25,000 आणावेत कुठून? अरे कुटुंबाकडे कुणी वाईट नजर केली, त्याला गावातल्या चौकात उभा चिरणारा तुमचा माझा बाप मात्र तुमच्या बाळतपणाची आदली रात्र अनेकांच्या पायावर डोकं टेकवत राहिला. त्याने पाहता पाहता आईनं सांगितलं, आता काय करायचं? तो म्हणला, काळजी करू नकोस, मित्रांकडून पैसे घेऊन येतो, त्यांना देऊन ठेवलेत. आमच्या शेतकरी बापानं खिशातला मोबाईल काढला, कानाला लावला. समोरून आवाज आला, आपके पास पर्याप्त बॅलन्स नाहीये. आणि बापाला जाणीव झाली, माझी पोरगी बाळतपणाला आली. त्या दिवसापासून मोबाईलला बॅलन्स सुद्धा मारला नाही. त्यानं आईचा मोबाईल घेतला, मित्राला फोन लावला. रात्रीच्या 2 वाजता त्या मित्रानं सांगितलं, 2 महिन्यापूर्वी तुझ्या मुलाची फी भरायला पैसे नेले होते, तेच मला अजून दिले नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत. अरे कुटुंबाकडे कोणीही वाईट नजर करू द्या, गावात त्याला चिरणारा तुमचा माझा बाप मात्र तुमच्या बाळतपणाच्या काळात अनेकांच्या पायावर डोकं टेकवत राहिला. 1%, 2%, 5%, 10%, दाम दुप्पट देतो रे. स्वतःला विकेल पण 1 महिन्यात तुमचे पैसे देईल. पण आज मला पैसे द्या. अनेकांच्या पायावर तुमचा माझा शेतकरी बाप डोकं टेकवत राहिला आणि 10-5% कुठून तरी त्याने तुमच्या बाळतपणासाठी 25,000 आणले. बाप दवाखान्यापर्यंत आला आणि आई उत्तरली, अहो समजलं का, तुम्ही बाबा झालात. आणि त्याच वेळी या बापाच्या डोळ्यातून पहिल्यांदा खळखळा अश्रू उघडले. पण त्यातला एकही अश्रू मी 10% पैसे आणलेत, मला 1 महिन्यात द्यायचेत म्हणून नव्हता हो, तर माझ्या लेकराचं बाळतपण सुखरूप झालं म्हणून त्याच्या डोळ्यातून उघडलेला तो आनंद अश्रू होता. तो आनंद अश्रू आम्ही पाहिलाच नाही. आम्हाला आमचा बाप म्हणजे पिता कळालाच नाही. तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवा. आईनं नवीन फ्रॉक घातली, वॉटर बॅग घेतली, नवीन कपडे घेतली आणि पाहता पाहता तुम्ही शाळेत जाणार एवढी जाणीव तुम्हाला झाली. तुम्ही जोर
जोरजोरात रडू लागलात, नाकातून तोंडातून पाणी येऊ लागलं. आई मात्र उत्तरती झाली, अहो नेऊ नका शाळेत, नेऊ नका शाळेत. पण तरीही बाप मात्र उत्तरता झाला, नाही तिला शाळेत न्यावंच लागेल. मुलगी रडत होती, बापानं घट्ट धरली आणि गाडीवर ठेवली. त्याचवेळी बाप मात्र पुटपुटला, माझं लेकरू शिकलं पाहिजे, तिला साहेब नवरा करायचा आहे. हे वाक्य आम्ही ऐकलंच नाही. आम्हाला आमचा बाप म्हणजे पिता कळालाच नाही. तुमच्या लग्नाच्या आदली रात्र आठवा, तुम्ही मेहंदी काढत होतात. आजूबाजूला 10 मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या. सगळेजण मेहंदी काढत होतात. तुमच्या आईनं मात्र तुम्हाला जवळ ओढलं आणि आई हमसून हमसून रडायला लागली. आईच्या डोळ्यातलं पाणी तुमच्या साखर पाण्याच्या अगोदर तुमच्या मेहंदीवर पडलं. आई मात्र हमसून रडत होती. पण तुमच्या मनात सहज विचार आला, आई आई अगं तुला एवढं दुःख झालं, पण बाबा ग, बाबांना काहीच वाटत नाही, बाबा तर बाहेर उभे आहेत. आणि मुलगी धावत वडिलांच्या जवळ गेली. वडिलांना हलवलं, बाबा उद्या मी जाणार हो, तुम्हाला काहीच वाटत नाही, तुम्हाला काहीच वाटत नाही. आजही आठवून पहा, तुमच्या वडिलांनी फक्त डोक्यावर हात ठेवून सांगितलं, बाळा जा लवकर आवरून घ्या, उद्या सकाळी लवकर उठायचे, साखरपुडा होईल, हळद होईल, लग्न लागलं, संध्याकाळी वरात असेल, परवा कुलदैवताला जायचे, जागृत होऊन पित्त होईल, जा लवकर झोपून घ्या. बाप एवढाच बोलला, अंधारात निघून गेला. जगानं तो बाप दुरून पाहिला. जगाला हा बाप निष्ठुर वाटला. पण अंधारामध्ये घराच्या पाठमोऱ्या भिंतीला टेकून रात्रभर माझ्या काळजाचा तुकडा जाणार म्हणून हमसून हमसून रडलेला बाप आपण पाहिलाच नाही. आम्हाला आमचा बाप म्हणजे पिता कळाला नाही. आजही तुम्ही घरी फोन करता, पण ज्यावेळेस तुम्ही फोन करता, वडिलांच्या हातात मोबाईल असतो, वडील फक्त बटन दाबतात, पण फोन कधी स्वतः बोलत नाही. त्या आईकडे मोबाईल देतात आणि तुमची आई उत्तरती होते, बाळा कशी आहेस. आणि तुम्ही आजही प्रश्न विचारता, बाबा कुठे आहे, त्यांना नाही बोलायचं. पण फोन ठेवण्याच्या अगोदर तुमची आई सहजही आजही एकच वाक्य उत्तरते, अगं तुला तर माहिती आहे तुझे बाबा कधी बोलतात. पण फोन ठेवल्यानंतर कसं आहे माझं सोनूलं हे विचारणारा मात्र बाप आम्ही पाहिला नाही. आम्हाला आमचा शेतकरी बाप कळालाच नाही, बाप कळालाच नाही. या जगाच्या पाठीवरती जीवनाची 2 सूत्र आहेत. एक म्हणजे जर परमार्थिक क्षेत्रामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, जीवनात पापाला घाबरलं पाहिजे. आणि प्रपंचिक जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, माई बापाला घाबरलं पाहिजे. आपलं आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही.